एक भिवंडी अपवाद वगळला तर सर्वच्या सर्व लोकसभेच्या जागा आपण महायुतीने जिंकलेल्या आहेत। खरं म्हणजे ही निवडणूक जी झाली लोकसभेची, या निवडणुकीमध्ये फेक नॅरेटिव्ह अगदी लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्यामध्ये महाविकास आघाडी यशस्वी झाली आणि एवढं या पद्धतीचं मतदान आपण कधी पाहिलं नव्हतं। परंतु आता सगळ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याची म्हणजे वेळ आलेली आहे आणि सगळ्यांनीच जागृत होण्याची आवश्यकता आहे। या निवडणुकीने आपण खरं म्हणजे थोडं गाफील राहिलो आणि मग ते संविधान बदलणार, 400 पार झाल्यावर मग आरक्षण रद्द होणार, अनेक काय सगळ्या गोष्टी ज्या अगदी तळागाळापर्यंत पोहोचल्या। मला काही लोकांनी तर सांगितलं की महाविकास आघाडीचे लोक तर याच्यात होतेच, फेक नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये, पसरवण्यामध्ये, परंतु काही NGO देखील यामध्ये होते आणि ते NGO म्हणजे त्याच्यामध्ये सरकारच्या विरोधामध्ये नेहमी भूमिका घेण्याचं काम ते NGO करतात। NGO अनेक आहेत, चांगले NGO आहेत, सकारात्मक काम करणारे NGO पण आहेत, परंतु काही NGO जे आहेत खास करून सरकारच्या विरोधामध्ये मत तयार करणारे लोक आहेत। त्याच्यामध्ये मागे देखील मी म्हटलं होतं की हे नक्षल फक्त गडचिरोलीत नाही आहेत, हे अर्बन नक्षल काही NGO मध्ये घुसलेले आहेत आणि त्यांनी अगदी पद्धतशीरपणे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि हे सरकारच्या विरोधातले काही NGO जे आहेत, म्हणजे चांगले NGOंच्या बद्दल आम्ही कौतुक करतोच, परंतु मोदी हटाव मोदी हटाव मोदी हटाव एकच त्यांचं स्वप्न होतं आणि मोदीजीने तर देशाच्या विकासाचा अजेंडा हातात घेतला होता, पण ह्यांच्या हातामध्ये एकच अजेंडा होता, मोदी हटाव मोदी हटाव। मोदी द्वेषाने पछाडले होते लोक, पण मोदी हटाव मोदी तर हटले नाही, हटवणारे हटले, मोदीजी बैठ गए वहां पर प्रधानमंत्री पद पे। आता त्यांना चिंता झाली, अब क्या करेंगे। आता काही निरोप इकडून तिकडून यायला लागले, गलती हुई आहे, चुका झालेल्या आहेत, पण या